नवी मुंबईमध्ये त्या कोल्ड प्लेचा काही शो होणार आहे डी.वाय. पाटीलला आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतंय की 1 कोटी लोकांनी ते तिकीट बुक करण्यासाठी बुक माय शो वरती सगळ्या गोष्टी केल्या आणि त्या बुक माय शोला दिसल्या की बाबा 1 कोटी लोक आपल्या या तिकिटासाठी आणि या शो साठी येते। त्याच वेळेला बरोबर बुक माय शोने असं मी म्हणतोय आता ते म्हणतात की क्रॅश झाली साईट, पण निश्चित त्याने ती साईट क्रॅश केली असणार। म्हणजे जे 3-4 हजाराची तिकीट होती ती दुप्पट तिप्पट दामाने विकायची, ब्लॅकने विकायची, म्हणजे यांची साईट क्रॅश झाली बुक माय शो। म्हणजे जगामध्ये सगळीकडे चित्रपट प्रदर्शित करणारी ही सगळी ऑनलाईन काम करणारी बुक माय शो कंपनी यांची साईट क्रॅश झाली आणि ब्लॅकने तिकीट लाखामध्ये 2-2 लाखामध्ये बाकीच्या साईट वरती चालू आहे। हे सगळ्यात मोठा स्कॅम आहे। 2-3 हजाराची तिकीट लाखात विकली जात आहेत। त्यांना जेव्हा कळलं ना की एवढी लोक आली आहेत आणि यांना तिकीट हवंय, बरोबर त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि तुमच्या खिशातून पैसा झाडून घेतला। कसला कोल्ड प्ले नको त्या गोष्टींना आम्ही डोक्यावर घेत बसलो, नको त्या गोष्टींना आम्ही या गोष्टी लाख रुपये द्यायला तयार, 1-2 लाख रुपये त्याला काय माज आला का काय एवढा पैशांचा, आणि एवढाच कोल्ड प्लेवर नाचायचे तर जा कुठेतरी त्यांच्या देशात आणि जात बसा तिकडे नाचत बस। पण हा एवढा मोठा स्कॅम आहे आणि हा निश्चिताने याच्यावरती अविनाश जाधव मनसेचे यांनी देखील स्टँड उचललाय, ते देखील बोलतायत आणि हा स्कॅम खरोखर बाहेर निघाला पाहिजे, कारण अत्यंत मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक केली या शोच्या नावाखाली।